सो हिअर जसं आपल्या घरामध्ये होतं की आई जेव्हा तुम्हाला तुमच्या वडिलांशी काही बोलायचं असतं, कन्वे हं. करायचं असतं, त्याच्या अगोदर तुम्ही आईशी बोलता आणि आई तुम्हाला सांगते असं नाही करायचं, असं करायचं, मी बाबांशी बोलते, मी बाबांना त्या पद्धतीने इथेही असंच काहीतरी होतं. ओके. तर तुम्हाला शिवाशी तुम्ही शंकर म्हणा, शिव म्हणा, यांच्याशी मिळवण्या अगोदर देवी तुमचं पूर्ण प्युरिफिकेशन करते, पण तुम्हाला व्यवस्थित जेवू खाऊ वगैरे पण घालते. त्यामुळे तुमच्या भौतिक जगाच्या सगळ्या तुमच्या इच्छा आकांक्षा ती हां. पूर्ण करते. पण याचा अर्थ असं नाही की वन शुड नॉट गेट अ ग्रीडी, बिकॉज इफ यू म्हणजे जसं मी अगोदर सांगितलं की तुम्हाला काही सिद्धी मिळतात, हां, हां. पण त्या सिद्धीमध्ये अडकण्यात तुमचा आध्यात्मिक किंवा आत्म्याचा प्रवास पुढचा होणार नाही, कारण की तुम्ही परत भौतिक जगाला पकडून राहता पकडून राहतो. ना इच्छा. हां, हं. तर एक इंग्लिशमध्ये पण म्हण आहे की हं. यू शुड नो वेन टू गेट आउट ऑफ डायनिंग टेबल बिफोर द फूड इज स्टॉप सर्विंग, यू शुड गेट आउट फ्रॉम द टेबल. हं, हं. तसंच भौतिक जगामध्ये किती गुंतायचं हे पण प्रत्येकावर अवलंबून असतं, त्याचं भान असावं. तर ही जी विद्या आहे तुम्हाला भौतिक जगाचं सुख, समाधान, सिद्धी, प्रसिद्धी, अणिमा सिद्धी, लगिमा सिद्धी, महिमा सिद्धी, इशित्व सिद्धी, प्राप्ती सिद्धी, हं, हं. न अशा सगळ्या ती सिद्धी तुम्हाला या मार्गामध्ये मिळतात. ओके. आणि त्याचबरोबर ब्रह्मज्ञानही होतं. हं. तर असा खूप सुंदर प्रवास असतो तुमचा. भौतिक जगातनं या शरीरापासनं सुरू झालेला तो आध्यात्मिक जगात टू मर्जिंग विथ शिव अँड शक्ती, असा हा हो. सुंदर प्रवास असतो. आणि माझा प्रवास हां, जसं म्हटलं याच्यामध्ये गुरु खूप महत्त्वाचा असतो. हं, हं. अ, आणि आपण जसं म्हटलं पुढे याच्यावरही आपण हे करूया की गुरुमध्ये काय हे असावे, गुरु कसा असावा. हो. त्याचप्रमाणे एक योग्य साधक साधनांसाठी कसा तयार होतो, साधनांमध्ये काय पडाव असतात, ते आपण म्हणजे पुढे डिस्कस करूया. तर माझा प्रवास कसा झाला. खूप वर्षापूर्वी आम्ही गोव्याला निघालो होतो. गोव्याला तेव्हा राहत होतो हं, हं. आणि ठरवलं की मूळचे मुंबईचे, त्यामुळे मुंबईला कधी डोक्यात आलं की चला गाडी आणि चला गोव्याला, असं असायचं, कारण मी गोव्यालाही घर आणि मुंबईलाही. बरोबर. तर आम्ही आम्ही पुण्याला दुसरं घर असणारच असणार. तर पुण्याला एक जवळचे मित्र त्यांना आम्ही भेटायचं ठरवलं. हां. आणि तिथे आम्ही पोहोचलो साधारणतः रात्री 11:30 वगैरे असं काहीतरी टाईमला आम्ही तिथे पोहोचलो. हं, हं. आणि ते सगळं त्यांचे ते काही क्लासमेट वगैरे होते, ते गप्पा मारत राहिले आणि मी झोपायला गेली. त्यांचा गृहप्रवेश होता, त्या गृहप्रवेशाची पूजा झाली त्या दिवशी वगैरे असं काहीतरी होतं. हं, हं. पण आम्ही पोहोचलो रात्री, तर मी ते ठेवलं आणि मी आपल्या रूममध्ये झोपायला गेले. मी सकाळी लवकर उठते. सकाळी साधारणतः 5 वाजता माझं डोळे उघडले हं, हं. आणि मला एक एनर्जी अशी कोणत्यातरी रूमपर्यंत खेचून घेऊन गेली आणि त्या रूमच्या बाहेर फुलं वगैरे ठेवली होती आणि मला कळलं की हे पूजाघर आहे हं, हं. पुण्यामध्ये. आणि मग जेव्हा मी ते दार उघडलं तर तिथे असा एक विग्रह ठेवला होता, हं, हं. ज्याला मला आता कळलं की तो मेरू, आणि त्याच्यावर कुंकवानी अर्चना वगैरे केली होती हं, आणि हं. त्याची तिथे स्थापना केली होती. तर ते पाहिलं मी हं, आणि हं. मित्राला विचारलं काय आहे, तर म्हणे नाही, साऊथ इंडियामधनं एक आले होते, त्यांच्याकडनं आम्ही हे स्थापना करून घेतलं हां, हां. आणि ते असं असं गिव्स द मटेरियल वर्ड्स अबंडन्स. हं, हं. तर ठीक आहे. ते पहिल्यांदा पाहिलं मी, पण मला त्याच्याविषयी काहीच माहीत नव्हतं. ठीक आहे. ओके. हं, हं. त्याचप्रमाणे मला यंत्र वगैरे, मंत्र-तंत्र वगैरे काहीच माहीत नव्हतं. हं, हं. आपल्या सकाळी श्रीसुक्त, गणपती अथर्व शिष्य, संध्याकाळी रामरक्षा, देन वेळ असेल तर मनाचे श्लोक जे लहानपणापासनं, आणि नंतर संध्याकाळी भीमरूपी. हे असा माझा हा प्रवास चालला होता. म्हणजे हे तर आपलं बेसिकच असतं सगळ्या मुंबईकरांचं आणि पुण्याकरांचं, हे आपल्याला एवढं यायलाच हवं असतं. तर तसा माझा हा हं. प्रवास चालू होता. हं, हं.
आणि नंतर जेव्हा माझं ऍक्सिडेंट झालं आणि ऍक्सिडेंटमध्ये मला नियर डेथ एक्सपिरियन्स झाला, कॉमामध्ये होते, मेमरी लॉस वगैरे झालं, असं तसं. एक वेगळ्या जगाचं दर्शन, म्हणजे वेगळं नाही, म्हणजे ते अस्तित्वातच आहे पण त्याचं ते दर्शन झालं. कारण की माझा शरीराबाहेरचा आत्म्याचा जो अनुभव असतो तो मी परत एकदा घेतला. तेव्हा एक लिमिनियस पोर्टल उघडलं आणि तिथे मी जाणं, असं मला घ्यायला 2 आकृत्या आल्या आणि ती लाईट जी होती ती अगदी मंद छान अशी लाईट होती. आणि जेव्हा मी त्यांना असा हात दिला किंवा ते मला घ्यायला आला, तर म्हटलं मी हात दिलाय, वरती जाते तर खाली काय आहे. तर तेव्हा मी माझं मृत शरीर पाहिलं. तेव्हा मी गोव्याला राहत होतो आणि सकाळी मॉर्निंग वॉक वर येताना गाडीने मला मागून उडवलं आणि मी माझं स्वतःचं शरीर अस्तव्यस्त पडलेलं, डोक्याच्या आजूबाजूला रक्त साकाळलेलं वगैरे असं सगळं पाहिलं. आणि इंग्लिशमध्ये त्याला नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणतात. तसं मराठीत सांगायचं झालं तर मृत्यूला थप्पा देऊन आली. काय म्हणतो आपण, तो खेळतो थप्पा, परत आली. यमराजाचा दाढ पटवून आला. नाही, एक याच्याविषयी परत आपण कधी बोलूया. पण तिथे मला कोणी यमराज किंवा त्याचा काय तो रेडा वगैरे कोणी दिसलं नाही. छान प्रेमळ 2 आकृत्या दिसल्या मला. आणि मी म्हटलं खाली बघितलं तर माझी मुलगी ती तिथे आणि माझे पडोसी वगैरे होते शेजारी, ते माझ्या मृत शरीराच्या बाजूला सगळे उभे होते. आणि मी म्हटलं त्यांना, नाही, माझी एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तर म्हटलं नाही, आणि मुलं लहान होती, मुलगा लहान होता. म्हटलं नाही, माझी मुलं माझी घरी वाट पाहत आहेत, मला जावं लागेल. आणि मग त्याने म्हटलं ठीक आहे, तू जाऊ शकतेस, पण यू आर फ्री टू कम बॅक वेन एव्हर यू विश. आणि जेव्हा परत आली तेव्हा स्मृती, मेमरी गेली होती, अशा खूप खूप काही कॉम्प्लिकेशन झाल्या होत्या. आणि त्यावेळेस मग मी न्यूरोलॉजी, मेंदू ॲज अ ऑर्गॅन and as an infinite possibility organ, so mendu literally is the bridge between the different dimensions which process the information, not only this 5 dimension panchabhuta, stulacha, but other dimension. I will say the Mendu is the door, brain is the door. So I took a deep dive into that, like a neurology, then our Vedantic thing, and then Tantra, Mantra, just you name it. There I came to know, like जेव्हा म्हणजे तुमचा डावा मेंदू, उजवा मेंदू, असं तसं. आणि इट वॉज रिअली द फॅसिनेटिंग वर्ड फॉर मी. आणि म्हटलं ठीक आहे, मग हाऊ टू ॲक्टिवेट दॅट, ज्या मेंदूला जे मार लागलेला वगैरे, त्यामुळे माझ्या हालचालींमध्ये, माझ्या मुवमेंटमध्ये जे डिस्टर्बन्सेस होते ते मला कळले की माझ्या मेंदूला कोणत्या भागाला मार लागलेला आहे. आणि जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा कळलं की इथे झालेलं आहे आणि डॉक्टर टाके वगैरे सगळे घालतात. ते म्हटलं नाही, मेंदूला काहीतरी झालंय. मी जेव्हा डोळे उघडायचा प्रयत्न केला तर सगळं ब्लर दिसत होतं, म्हणजे काहीच दिसत नव्हतं. देन मला माझ्या आईचं शब्द आठवलं की आपल्या आत्म्याची जी साईज आहे ती सक्ष कुशाग्र आहे. आणि मग त्यावेळेस माझ्या आत्म्याने माझ्या स्वतःच्या मेंदूमध्ये ज्या नर्व्ज असतात तिथे प्रवास केला. तो एक छान अनुभव, ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप 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 काही नवीन गोष्टींना सुरुवात झाली. तर जिथे माझ्या मेंदूला मार लागला होता तिकडची जी सर्किटरी होती अशी ग्लिटरिंग, ती रेड कलरची होती, लाल रंगाची होती. जिथे हिलिंग प्रोसेस होणं पॉसिबल होतं आणि हिलिंग प्रोसेस झाली होती तिकडचे रंग ग्रीन होते. आणि जे व्यवस्थित सगळं फंक्शन होतं ते तिकडचे रंग ब्ल्यू होते. ठीक आहे, हे सगळे कलर तुम्हाला दिसले? हो हो.
आणि म्हणजे तेव्हाही मी अशी शांत होते, मी घाबरत नाहीच. कुतूहलाने सगळीकडे पाहते काय होतं. आणि जेव्हा मी न्यूरोलॉजीमध्ये मोर डीपली वेंट इन टू इट, देन मला ते अरे हा हे तर पाहिलं होतं, हा हे तर असं होतं. तर ठीक आहे. नंतर असं म्हटलं डावा मेंदू, उजवा मेंदू, असं तसं. आणि मग त्याला परत ऍक्टिव्हेट कसं करायचं. आणि मग मला ते सॅक्रेड जॉमेट्री त्याचा विषयी कळलं. आणि मग ते सॅक्रेड जॉमेट्री जेव्हा ड्रॉ करायला घेतली तर म्हटलं हा आपल्याकडे यंत्र म्हणतात यांना. ठीक आहे. तिथून माझी ती यंत्रांकडे सुरुवात झाली. हा मग यंत्रामध्ये दैती असतो, त्याची एक स्वतःची शक्ती असते आणि मग त्याच्यासाठी मंत्र असतो. मग मी यंत्रांवर अभ्यास करायला सुरुवात केली, कारण की ते आपल्याला सहज होतं आणि आपल्याकडे फक्त त्याचं वेगळं रूपांतर करून आपल्याकडे दिलेलं आहे. तर जेव्हा माझ्या ऍक्सिडेंट नंतर ठीक आहे मेमरी लॉस वगैरे त्याच्याही पलीकडे की मी पेन पण धरू शकत नव्हती. आणि अगोदर मी छान डिझाईन वगैरे ड्रॉइंग वगैरे करायची आणि ऍक्सिडेंट नंतर मला ते होतच नव्हतं. पण मी म्हणून मी ते जॉमेट्री काढायला घेतली, कारण की पट्टी असायची, कॅल्क्युलेशन व्हायचं वगैरे असं तसं. आणि मला त्याच्यामध्ये मेडिटेशन पण होत गेलं माझं. आणि मला माझ्या मेंदूच्या याच्यामध्ये फरक जाणवायला लागला. ठीक आहे. नंतर डिफरंट ब्रीदिंग टेक्निक्स त्या मी अनुभव केल्या, कारण की आपल्या मेंदूच्या ज्या नर्व्ज आहेत त्या जर आपल्याला परत ऍक्टिव्हेट करायच्या असतात, कारण की ते हिट झालं होतं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रीदिंग टेक्निक मी हे केलं. मग पुढे वेगस नर्व्स वगैरे अक्षरशः म्हणजे पूर्ण मेडिकल सायन्स मध्ये जे मला शोधून पाडताळून करता येईल ते अक्षरशः मी खूप वर्ष त्याच्यामध्ये हे केलं. त्यामुळे हे दोन्ही सायमल्टेनियसली माझं चालू होतं. ओके. आणि त्या सगळ्याचे प्रभाव इफेक्ट आय वॉज सीइंग ऑन माय ऑल द 5 बॉडीज. अन्नमय कोशा, प्राणमय कोशा, ज्ञानमय कोशा, विज्ञानमय कोशा आणि आनंदमय कोशा. मी स्वतः एक म्हणजे त्याच ह्याच्यामध्ये पूर्ण आय कट ऑफ फ्रॉम द वर्ल्ड. आणि असं नव्हतं. आता या सर्वात महत्वाचं आहे की मी माझं वॉन्ट टू टेक केअर ऑफ माय हेल्थ. तर त्यावेळेस डॉक्टर सेड लाईक तुला जो काय हे झालेला आहे ते साधारणतः 5 वर्ष आम्हाला लागतील डायग्नोज करायला, कुठे काय झालेलं आहे. 5 वर्ष म्हटलं नाही एवढा वेळ, कारण की त्यावेळेस मी जॉब वगैरे करत होती. पण 5 वर्ष म्हणजे काय बिस्ताऱ्याला कोण खेळून राहणार आहे 5 वर्ष. ठीक आहे. मग ते त्यांनी स्टिरॉइड द्यायचा प्रयत्न केला नाकातनं. पूर्ण ते रक्त सुरू झालं. म्हटलं नाही मी कधी आयुष्यामध्ये म्हटलं मी औषधं वगैरे काही घेतलेली नाहीयेत आणि फक्त जेव्हा मुलांचं बाळणपण वगैरे असतं तेव्हाच. त्यामुळे जस्ट लिव्ह मी अलोन, कारण की आईने सांगितलेलं की युअर बॉडी हॅज इट्स ओन हिलिंग पॉवर अँड यू शुड नो हाऊ टू ऍक्टिव्हेट इट. सो देन आय टूक माय हेल्थ इन माय हँड. ओके. आणि असा हा दोन्ही यांचा प्रवास सुरू झाला. तो सॅक्रेड जॉमेट्री चा माझा हे. नंतर मी यंत्र काढायला सुरुवात केली आणि यंत्र अक्षरशः त्याच्यामध्ये बुडून गेले, कारण की छान मेडिटेशन व्हायचं. रोज नवीन नवीन काहीतरी अनुभव यायचे. आणि जे काय मी यंत्र काढायचे ते फेसबुकवर पोस्ट करायची. आणि जेव्हा मी श्रीयंत्र काढायला सुरुवात केली आणि म्हणजे ते माझ्याकडनं काढलं गेलं, मला त्याच्याविषयी काहीच माहित नव्हतं. म्हणजे सगळ्यात कठीण यंत्र हे आहे असं ते श्रीयंत्राला ख्याती. श्रीयंत्राला सगळ्या यंत्रांचा राजा म्हणतात. म्हणजे त्याची गायत्री ही सुंदर आहे. यंत्र राजाय विद्महे महायंत्राय धीमहि तन्नो यंत्र प्रचोदयात. मी कळत न कळत श्रीयंत्र ड्रॉ करायला सुरुवात केली, लाईक अ काइंड ऑफ असाइनमेंट.
पण त्यावेळेस युट्यूब वगैरे काय एवढं काही हे नव्हतं, त्यावेळेस फेसबुकचा जमाना होता. आणि ते जे काय करत होती ते मी फेसबुकवर टाकत होती. आणि कोणीतरी साऊथमधनं ते माझ्या याच्यावर बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं, विचारलं, तुला माहितीये का हे काय आहे? म्हटलं नाही. सध्या मी सॅक्रेड जॉमेट्रीनुसार जे काय यंत्र वगैरे आहेत आमच्यामध्ये ते मी हे करते. आणि त्यांनी मला त्याच्याविषयी काय सांगायला सुरुवात केली. ते एक झालं. दुसरं, त्यावेळेस मला विजन यायचे की मोठं श्रीयंत्र आहे आणि त्याचे जे त्रिकोण आहेत ना, त्या त्रिकोणामध्ये बसून मी मेडिटेशन करते असं. आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा परत आली तेव्हा म्हटलं नाही, मला हे सेकंड लाईफ चान्स भेटलेला आहे, तर ह्याचा मी काय सदुपयोग करू शकते, कोणत्या कार्यासाठी ह्या जीवनाला किंवा या शरीराला, जे काय माझं उर्वरित आयुष्य आहे, आय वॉन्ट टू डेडिकेट फॉर दिस नाव फॉर समथिंग बेटर, जस्ट नॉट फॉर द नॉर्मल थिंग. मग धर्म किंवा काय असं सगळे डोक्यात त्यावेळेस विचार आले. म्हटलं नाही, ह्या सगळ्या गोष्टीतनं, या सगळ्या प्रवासातनं ज्ञान हे महत्वाचं आहे. आणि मग ह्या मार्गाला मी ते माझं आयुष्य पूर्णतः समर्पित केलं. तर त्यावेळेस मला असे विजन आले की जेव्हा मी प्रश्न विचारला की बाबा या काय करू पुढे याचं, तर ते म्हणाले की म्हणजे देवी आणि सांगू इच्छिते की माझा जन्म वज्रेश्वरीचा, त्यामुळे वज्रेश्वरी योगिनी ही आमच्या घरात देवीच्या पलीकडे एक सदस्य म्हणून पाहिली जायची. आणि माझी आई नेहमी सांगायची, देवी बघून घेईल, देवी लेकरांना सांभाळेल, देवी पोरांना सांभाळेल. त्यामुळे आई आणि देवी हे पहिल्यापासून, लहानपणापासून सगळं चालू होता माझा प्रवास. आणि खूपच जवळीक मी लहानपणी या सगळ्यात, खूप छान सुंदर माझं लहानपण होतं, देवळांमध्ये, नद्यांमध्ये वगैरे. आणि तुम्हाला तर मुंबईकरांना माहीतच असेल, वज्रेश्वरी खूप 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 सुंदर असं आध्यात्मिक याच्यामध्ये आणि निसर्गामध्ये लहानपण गेलेलं, आणि खूप त्याच्याही सुंदर आठवणी आहेत. त्यामुळे कुठेतरी त्या डायमेन्शनच्या अगदी मी जवळच होते लहानपणापासून.